बातमी पुणेकरांसाठी आता आनंदाची आहे। खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे आता उघडलेले आहेत। धरणामधून 7500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुठा नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तर पुण्यामधला भिडे पूल आधीपासूनच वाहतुकीसाठी बंद आहे। आता नदीपात्रातील रस्ता सुद्धा बंद होतोय। पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न तुर्तास तरी मिटलेला आहे आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आज जलपूजन करणार आहेत। खरं तर अगदी मागच्या आठवड्यापर्यंत अगदी याच्या विपरीत परिस्थिती होती। पुणेकरांसाठी पाण्याची मोठी टंचाई होती। दिवसाआड पाणी पुरवठा सुरू होता आणि धरणांमध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये जिवंत पाणीसाठा राहिलेला होता। त्यामुळे पुढे नेमकं कसं होणार, पाऊस पडला नाही तर अशा प्रकारे चिंता एक पुणेकरांना सतावत होती। मात्र आता ही चिंता दूर झालेली आहे। पूर्णपणे आता धरण भरलेलं आहे। 7500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। खडकवासला धरणातून ही आनंदाची बातमी। खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत। तर खडकवासला धरणाच्या विसर्गाचा फटका अर्थातच बसतोय पुण्यामधल्या शिवणे आणि एकता नगर या भागाला। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुण्यामध्ये नदीकाठच्या भागांमध्ये त्यामुळे पाणी शिरायला सुरुवात झाली। शिवणे इथं एकता नगर परिसरामध्ये काही सोसायट्यांच्या पार्किंग पर्यंत आता पाणी पोहोचलंय आणि नदीजवळच्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पुराचं पाणी शिरलंय। शिवणेमध्ये भीमनगर परिसरात काही घरांमध्ये पाणी शिरलंय। नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। दरम्यान प्रशासनानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। आणि एकंदरीतच काय नेमकं पुण्यामध्ये पावसाची परिस्थिती आहे, खडकवासला धरणातून जो विसर्ग सुरू आहे त्यामुळे काय नेमकी परिस्थिती होतीये जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेत। निलेश, एकंदरीतच पावसाची सद्यस्थिती जी आहे ती बरी आहे असं म्हणावं लागेल, मात्र पाणी साचण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडतात। धरणातून विसर्ग झालेला आहे त्यामुळे नेहमीसारखं एकता नगर पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याचं दिसतंय। काय नेमकं सगळं चित्र आहे? अनुपमा, जर बघितला हा जो पाऊस आहे तो विशेष करून घाट माथ्यांवर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। भोर असेल, वेल्हा असेल, मुळशी असेल या परिसरामध्ये हा पाऊस आहे तो सातत्याने बरसतोय। आज जर बघितलं तर हा पाऊस जो आहे तो आता उत्तर पुणेकडे सरकलेला आपल्याला पाहायला मिळतो। उत्तर पुणेमधलं जे चाकण असेल, आंबेगाव असेल, राजगुरुनगर, जुन्नर असेल या ठिकाणी आज जो पाऊस आहे तो जवळपास 150 मिलीमीटरच्या वर पाऊस झाल्याची माहिती या ठिकाणी मिळते। एवढंच नव्हे तर जे माळीण दुर्घटना झाली होती त्या गावामध्येही आज दरड कोसळण्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या पाहायला मिळत आहे। चाकणमध्ये पण पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात शिरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुणे नाशिक जो हायवे आहे तो आता त्या ठिकाणी ठप्प झाल्याची माहिती या ठिकाणी मिळते। पुण्यामध्ये जर सांगायचं झालं तर पुण्यामध्ये एकता नगर असेल, खिलारीवाडी असेल या परिसरामध्ये सुद्धा पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतात। साहजिकच आहे की खडकवासला धरणाचे 11 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे। त्या दरवाजातून जवळपास 27,000 क्युसेकनी जे पाणी आहे ते मुठा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे। परिणामी जर बघितलं तर नदीकाठच्या ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये काल रात्रीपासून पाणी जे आहे ते शिरायला सुरुवात झालेली आहे। मी दृश्य दाखवतो, या दृश्यांमध्ये आपल्याला कळेल की नदीचं जे पात्र आहे ते आता पात्राच्या बाहेर पाणी जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे। आणि ह्या नदीकाठच्या ज्या सोसायटी आहेत, एकता नगर झालं, खिलारीवाडी झाली असेल, या सोसायटीमध्ये जवळपास 1 फुटापर्यंत पाणी जे आहे ते या ठिकाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच जर बघितलं तर या सोसायट्या आहेत किंवा ज्या वस्त्या आहेत त्या वस्तींमध्ये हे पाणी शिरलेलं आहे। पुण्याच्या परिसरामध्ये जर बघितलं तर उपनगराबरोबर शहरामध्ये पाऊस जो आहे तो कालपासून कमी आहे, मात्र घाट माथ्यांवर जर बघितला तर मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो अजूनही सुरू आहे। जवळपास 150 मिलीमीटरच्या वर पाऊस जो आहे तो सातत्याने बरसताना पाहायला मिळतोय। विशेष करून जर बघितलं तर खडकवासलाचे जे धरण साखळी आहे त्या धरण साखळीमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो बरसतोय। त्यामुळं पुण्याला जे पाणी पुरवठा करणारे जे धरणं आहेत ते आता भरलेले आपल्याला पाहायला मिळतात। खडकवासला, पानशेत, टेमघर हे धरणं जे आहेत ते जवळपास 45% भरलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे खडकवासला धरण जे आहे ते आता या ठिकाणी ओव्हरफुल झालेलं आहे। त्यामुळं पाणी जे आहे ते खडकवासला धरणातून या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। विशेष करून जर बघितलं कालपासून जो पाऊस बरसतोय तो घाट माथ्यांवर बरसतोय, त्यामुळं त्याचं पाणी जे आहे ते थेट धरणांमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। आजची जर परिस्थिती सांगायची झाली तर आज हा जो पाऊस आहे सरकलेला आपल्याला पाहायला मिळतो। उत्तर पुण्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात काल रात्री पाऊस झालेला आहे आणि त्या ठिकाणचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आपल्याला निश्चितच पुण्यातल्या ग्रामीण भागामध्ये आता पावसाचा जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र अर्थातच खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहा।